नमस्कार मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज सीओईपी अर्थातच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये ऍडमिशन घेण्याचं आणि आपलं इंजिनिअरिंग पूर्ण करण्याचं, बरोबर आहे? कारण का महाराष्ट्रातलं सर्वात जुनं कॉलेज आहे आणि खूप ख्यातनाम असं कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये प्रत्येकाला शिकायला आवडत असतं, त्याचं इंजिनिअरिंग करायला आवडत असतं, मास्टर्स करायला आवडत असतं। मात्र एक खूप महत्वाची मोठी गोष्ट सीओईपी बाबत पुढे येत आहे, ती काय आहे ही अर्थातच थंबनेल बघून तुम्हाला सर्वांना लक्षात आलेलं असेल। आणि ही महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर सीओईपी पुणे अर्थातच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्निकल युनिव्हर्सिटी ही लवकरात लवकर सध्या आयआयटी बॉम्बेचा पार्ट होणार आहे असं सांगितलं आहे आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी। तर बघूयात याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, या सगळ्या घडामोडींची आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। पण त्याच्या आधी तुम्हाला या कॉलेज बद्दल काय वाटतं? खरंच तुमचं हे ड्रीम कॉलेज आहे का? तुमचं ड्रीम कॉलेज होतं का? ना किंबहुना एमएसटीसीटीच्या काउन्सिलिंग झालेल्या आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कॉलेज भेटलेले नसेल, बऱ्याच जणांना हे भेटलेलं असेल आणि कित्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न हे कॉलेज असेल। मात्र खऱ्या अर्थानं हे कॉलेज सगळ्यांच्याच आवडतीचं आहे, माझ्या सुद्धा खूप आवडतीचं आहे। कारण या कॉलेजचा कॅम्पसच तसा आहे, या कॉलेजच्या प्लेसमेंट्स तशा आहेत, या कॉलेजचं एन्व्हायरमेंट तसं आहे आणि हे कॉलेजेस लय 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 भारी आहे। बघा, या कॉलेज बद्दल जाणून घेण्यासाठी आपण खूप सगळे व्हिडिओज बनवले होते, पण आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे। बघा, सगळ्या आर्टिकलनं या बातम्यांना छापलं आहे। आता नेमकं ही बातमी काय आहे हे समजून घेऊयात। बघा, कैंपस सीओईपी कैंपस में बिकम आईआईटी बॉम्बे सब सेंटर्स सेज। आता हे कोणी सांगितलं आहे हे बघूया, है ना। हिंदुस्तान टाइम्सची बातमी आहे, हिंदुस्तान टाइम्सची बातमी आहे, है ना। इकडे तिकडे वेगवेगळ्या ऍड येतील, कृपया करून त्या ऍड इग्नोर करा आणि इकडे लक्ष द्या। बघा, डिस्कशन आर अंडरवे विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड आईआईटी बॉम्बे to explore whether students completing research at Chikhli Facility Center can be awarded by IIT Bombay degree, says Patil. Yes, तर काय होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर काही दिवसापूर्वी सीओईपी पुणे या कॉलेजचं कॉन्व्होकेशन सेरेमनी होता आणि या कॉन्व्होकेशन सेरेमनी मध्ये चंद्रकांत दादा पाटील आले होते आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं। ते स्टेटमेंट काय होतं हे इथं दिलेलं आहे। म्हणजे डिस्कशन चालू आहे कोणाकोणामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आयआयटी बॉम्बे यांच्यामध्ये डिस्कशन चालू आहे। कशाबद्दल तर जे चिखली फॅसिलिटी सेंटर आहे सीओईपी पुणेचं, या चिखली सेंटर मध्ये जे विद्यार्थी शिकतील त्यांना आयआयटी बॉम्बे डिग्री देणार आहे। म्हणजे काय, सब पार्ट केला जाणार आहे आयआयटी बॉम्बेचा, बरोबर आहे? येस, जसं की पुढे बघूया, द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्निकल युनिव्हर्सिटी रिसर्च कॅम्पस ऍट चिखली मे बी सून रिकॉग्नाइज्ड एज सम सेंटर ऑफ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी बॉम्बे, सेड चंद्रकांत दादा पाटील। यस, तर चिखलीचं जे काही सेंटर आहे सीओईपीचं, हे सीओईपीचं सेंटर लवकरात लवकर कशामध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे तर आयआयटी बॉम्बेच्या सब सेंटर मध्ये, बरोबर आहे? स्टेट अँड हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर ड्युरिंग द सेकंड कॉन्व्होकेशन ऑफ सेरेमनी ऑफ द वर्सिटी इन पुणे ऑन फ्रायडे। यस, शुक्रवारी झालेल्या या कॉन्व्होकेशन मध्ये त्यांनी सांगितलं होतं ऍटलीस्ट 358 पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट, 271 MTech and 87 MBA, 725 graduate student and 9 gold medalists receive degree certificate at the event। म्हणजे फ्रायडेला अर्थातच शुक्रवारी त्यांचा कॉन्व्होकेशन सेरेमनी झाला होता, दीक्षांत समारंभ झाला होता आणि या दीक्षांत समारंभामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना दिले गेलं होतं। त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील काय म्हटले होते? Patil said institutional partnership with the premier institute like IIT Bombay would not only the strengthen of technological development but also accelerate India's journey towards becoming global innovation hub। आणि मग त्यांनी सांगितलं जर आपण आयआयटी बॉम्बेला याला लिंक करत असू तर खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला येणार आहेत। डिस्कशन्स आर अंडरवे विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड आयआयटी बॉम्बे टू एक्सप्लोर वेदर द स्टुडंट कंप्लीटिंग रिसर्च ऍट चिखली फॅसिलिटी सेंटर कॅन बी अवॉर्डेड आयआयटी बॉम्बे डिग्री, ही सेड। म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चिखली सेंटर मध्ये अर्थात सीओईपी कॉलेजमध्ये जर तुम्ही तुमचं रिसर्च करत असाल तर तुमचा रिसर्च डिग्री ही कुठे दिली जाणार आहे? आयआयटी बॉम्बे कडून दिली जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी इथं चर्चेला गेल्या होत्या। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर सीओईपी कॉलेजचे
फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत जर आपण IIT बॉम्बे मध्ये त्याला सर्क्युलेट केलं किंवा आपण त्याला समाविष्ट केलं. बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चांगल्या गोष्टींचा आपण विचार नक्कीच करायला पाहिजे. काय तर चांगल्या गोष्टींचा विचार असा आहे की ज्या वेळेला IIT बॉम्बे मधून एखादं रिसर्च सर्टिफिकेट आपल्याला येईल, रिसर्चची डिग्री आपल्याला भेटेल, त्यावेळेला वर्ल्ड वाईड आपल्याला मागणी वाढायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे काय, जे विद्यार्थी COEP मध्ये ऍडमिशन घेतील त्यांना रिसर्च डिग्री IIT बॉम्बे कडून भेटणार आहे. बरोबर आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मात्र दुसरा मुद्दा काय आहे की महाराष्ट्रातील मुलांना COEP भेटतं आणि COEP मधून ते रिसर्च करतील. बरोबर आहे. पण येत्या काही वर्षामध्ये ज्या वेळेला त्याला IIT बॉम्बेचा दर्जा दिला गेलेला असेल त्यावेळेला कॉम्पिटिशन ही मात्र ऑल इंडिया लेवलची असेल आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया लेवलचा कोटा भरला जाईल आणि त्याचा थेट तोटा हा महाराष्ट्रातील मुलांना होईल. कारण आता जवळपास 85% जागा ह्या कोणाला आहेत तर महाराष्ट्रातील मुलांना आहेत आणि 15% जागा या जे किंवा ऑल इंडिया कोटामधून असतात. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेला हे सेंटर IIT मध्ये जाईल त्यावेळेला पूर्णपणे कोटा जो असेल तो पूर्ण ऑल इंडियाचा असेल आणि महाराष्ट्रातील मुलांना इथे सीट भेटू शकत नाहीत. त्यामुळे आमची मागणी आहे किंवा ही मागणी नक्कीच मान्य करायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. जरी आपण IIT बॉम्बेचा दर्जा हा COEP कॉलेजला देत असू मात्र त्याची स्वायत्तता तशीच राहिली पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याच्यातल्या सीट ज्या आहेत, जो रिझर्वेशन कोटा आहे तो महाराष्ट्रासाठीच लागू असावा, जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अधिकाधिक उन्नती होईल आणि महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब असेल. बरोबर आहे. जसं की ICT मुंबई आहे, मात्र ICT मुंबईचा सब सेंटर जालनाला आहे, मात्र जालना सब सेंटरला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कोटा आहे. अगदी तसंच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कोटा भेटला पाहिजे, हीच आमची सर्वांची मागणी आहे. आणि लवकरच खूप खूप सगळ्या शुभेच्छा. COEP हे लवकरच जर IIT बॉम्बेचा पार्ट होत असेल तर सगळ्यांसाठी ही महत्वाची आणि अत्यंत गुड न्यूज आहे आणि त्याचं स्वागतच आम्ही सगळेजण करत आहोत. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतंय कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची आहे ती म्हणजे काय, बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे MVSAT इज बैक, मेगा वेदांतु स्कॉलरशिप एडमिशन टेस्ट फिर से वापस आ चुके हैं. आप अगर क्लास 7 से लेकर क्लास 12 के बीच में होंगे तो आपके लिए या आपके रिलेटिव्स के लिए, आपके दोस्तों के लिए, सबसे लिए बहुत इंपॉर्टेंट चीज है. करोड़ों की स्कॉलरशिप मिल सकते हैं, करोड़ों रुपयांचे प्राइजेस मिळ शकतात, त्याच्यासोबतच आयफोन, आयपॅड, इंटरनॅशनल ट्रिप्स आणि खूप सगळं काही. फक्त एक ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे 4, 5, 11, 12 ऑक्टोबर या कोणत्याही दिवशी. ज्या रजिस्ट्रेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथे रजिस्ट्रेशन करा, फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे. ऑफलाईन टेस्ट द्या आणि स्कॉलरशिप मिळवा. येस, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. ऑल द बेस्ट.